पल्लवित झाले. रुबीना, निश्चितच आपण पाहतोय की कार्यकर्त्यांच्या भावना आणि आशा ज्या आहेत त्या पल्लवित झालेल्या आहेत. औरंगाबादवरून आपले सचिन बडे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. सचिन, मराठा समाजानं आत्ताच समाधानी होऊ नये असं संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच रुबीना, मराठा समाजानं एवढ्या छोट्याशा गोष्टींवर समाधानी होऊ नये, कारण आणखी समोर बरेचसे मुद्दे बाकी आहेत. मराठा आरक्षण असेल, एमपीएससी असेल, या सुद्धा मुद्द्यांवर आणखी लक्ष घालायचंच आहे. इकडे पाहिलं तर सारथीला बदनाम करण्याचा प्रयत्न देखील केला गेल्याचं या ठिकाणी बोललं गेलेलं आहे व त्यानंतर ज्यांनी बदनाम केलं, ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये कारस्थान रचलं, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी असं देखील या ठिकाणी मागणी केली जात आहे. परंतु ज्या प्रकारे म्हटलं गेलेलं आहे, फक्त एवढ्यातच थांबून चालणार नाही किंवा समाधान मानून चालणार नाही. नेमकं पुढचं मिशन काय असेल आपण आता समन्वयकांनाच विचारूया. आता सांगितलेलं आहे की एवढ्यावर समाधान मानायचं नाहीये, म्हणजे नेमकं आणखी पुढचं टार्गेट काय आहे, मिशन काय आहे पुढे नेमकं? आता नाही, मी तर ठीक आहे, आता लोक म्हणतील समाधान मानायचं नाही, ठीक आहे ना, समाधान माना इतकं मोठं हे गुड न्यूज नाहीये. परंतु 1% तरी गुड न्यूज आहे ना. जे मुलं शिकत होते त्यांना स्कॉलरशिप मिळत नव्हती, सोयी सुविधा मिळत नव्हत्या, त्या मुलांसाठी गुड न्यूज आहे. कुठेतरी आपण 1% ते 100%पैकी 1% समाधान आपण मानलं पाहिजे की नाही, या मताचा मी आहे. त्यामुळे मी 1% समाधान व्यक्त करतो. परंतु राहिलेले 99% जे आमच्या समस्या आहेत, मराठा आरक्षण आहे, युपीएससी एमपीएससी परीक्षा आहेत, या राज्य सरकारने त्वरित कोर्टात जाऊन आरक्षणावर स्थगिती अगोदर उठवावी आणि मग परीक्षा घ्यावी, एमपीएससी असेल युपीएससी असेल. आणि सारथीबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच 38 कोटीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, त्यापैकी 3 कोटी संस्थेला मिळालेले आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. मला बोलू द्या ना, 3 कोटी संस्थेला मिळालेले आहे. यानंतर आणखी गुड न्यूज अशी, 45 प्रस्ताव भरतीचे, 45 नोकर भरतीचे प्रस्ताव त्या संस्थेने काढलेले आहे. तिथे 45 जागा भरल्या जाणार आहे, 45 लोकांना त्या नोकर लागणार आहे, मुलांचं तिथं शिक्षण चालू होणार आहे, त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि सगळ्यात मोठं त्या सारथीबाबत जर गुड न्यूज म्हणाल, ती गुड न्यूज अशी आहे, त्या संस्थेला स्वायत्ता मिळालेली आहे. म्हणजे आज त्यांना जे निर्णय घ्यायचे शासन दरम्यान जावं लागणार नाही ना, ते संस्था स्वायत्त आहे, ते स्वतः निर्णय घेतील विद्यार्थी त्यांचे, मराठा मुलांचे, मराठा तरुणांचे, मराठाच्या मुलासाठी मुलीसाठी ते निर्णय स्वतः घेतील ना. नक्कीच. आता एक निर्णय घेतलेला आहे सारथीवर, परंतु आणखी मराठा आरक्षण बाकी आहे आणि एमपीएससी सुद्धा बाकी आहे. त्यावर पुढचं मिशन काय राहील आता? आंदोलन नक्कीच हे जे यश आहे हे थोड्या प्रमाणात आहे. महाराष्ट्र शासनाने आता मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा आणि आमचा मराठा क्रांती मोर्चा हा याच्यासाठी इथून पुढे मोठं आंदोलन करणार आहे, हे महाराष्ट्र शासनाने लक्षात घ्यावं. नक्कीच. प्रश्न अजूनही संपलेले नाहीयेत, अजूनही बाकीच आहेत. मराठा समाजाचे प्रश्न संपुष्टात आलेले नाहीयेत, त्यासाठी धडपड होणार आहे. एमपीएससीचं सुद्धा आता जे काय घोगडा आहे ते भिजत पडलेलं आहे, ते सुद्धा टार्गेट आहे. सारथीची आनंदाची बातमी मिळाली, पण एमपीएससीचं काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो, कारण त्यांनी आमच्या शिक्षणाचा मार्ग आम्हाला खुला करून दिलाय. पण आमचं याच्या पुढचं आंदोलन आता असं राहील, आता आम्हाला सारथी संस्थेविषयी तुम्ही सारथी संस्थेला स्वायत्ता निर्माण करून दिली, पण आता आम्हाला पहिले आमचं मराठा आरक्षण पाहिजे, त्यानंतर एमपीएससी युपीएससी त्याची परीक्षा घेतल्या पाहिजे. म्हणजे पहिले आम्हाला मराठा आरक्षण द्या, त्याच्यानंतर त्या परीक्षेचं बघू. नक्कीच रुपयाने आपण पाहू शकतो की आमचं छोटंसं जर आता एक मागणी पूर्ण झालेली असली तरी महत्वाची मागणी अजूनही बाकी आहे. सारथीनं आम्ही थोडेसे कोणा समाधानी झालेलो आहोत, परंतु मराठा आरक्षण व एमपीएससी हे आमचं अजूनही जे काही घोंगडा आहे हे भिजत पडलेलं आहे, त्याकडे राज्य सरकारनं लक्ष द्यावं असं या ठिकाणी मराठा बांधवांची मागणी आहे. रुबीना, निश्चितच आपण पाहतोय की लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, मराठा आरक्षण आधी द्या, एकूणच जे आहे ते एकूणच ही शहानिशा करून घेतली पाहिजे असं देखील मत संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केलेलं आहे. फेसबुकवरून ते व्यक्त झालेले आहेत. मात्र एकूणच सारथी बंद करण्याचा घाट घातला गेलाय असं देखील ते म्हणालेले आहेत. प्रदीप आपल्या बरोबर आहेत. प्रदीप, काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत? रुबीना, आपण यांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. आपण त्यांना